नमस्कार. मी रवी क्षीरसागर. पुण्याहून आज निसर्ग मित्र येथे श्री राजेंद्र भट सरांना भेट द्यायला आलो आहे आणि या भेटीदरम्यान सरांशी काही प्रश्न मला विचारायची होती. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अगदी थोडक्यात निसर्ग मित्र आणि निसर्ग मित्राच्या भूमिकेतनं राजेंद्र भट काय करतात? परंपरागत ज्ञानाचं पुनरुज्जीवन करतात आणि आधुनिक विज्ञान आणि परंपरागत ज्ञान याची सांगड घालून जीवनशैली आणि परिसंस्था चांगली कशी करता येईल, उद्देश एकच आहे, जल जंगल जमीन समृद्धी कशी करायची. या 3 गोष्टी समृद्ध झाल्या की तिथे राहणारे सगळे समृद्ध होतात. आलं लक्षात सर. आता माझा दुसरा प्रश्न तुम्हाला, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून तुम्ही ज्याला आपण परिसंस्था म्हणतोय ती विकसित करणे किंवा तिचं जतन करणे हे काम तुम्ही करताय. तर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे सर, ह्या ज्या मोटिवेशननी ज्या भूमिकेतनं तुम्ही निसर्ग मित्रमध्ये काम करता आहेत हे व्यावहारिकदृष्ट्या सस्टेनेबल आहे का? आहे. आपण जे आता जगतोय, जे खातोय, हे सगळं आपल्याला अधोगतीकडे नेत आहे आणि त्या अधोगती थांबवण्यासाठी आपल्याला प्रचंड खर्च करायला लागतो आहे. जे घर असेल, औषधं असतील, हॉस्पिटल असेल, लालसा असतील की मला ही गाडीत भागणार नाही, मला दुसरी गाडी पाहिजे, अजून छान पाहिजे. तुमच्या गरजा निसर्गामध्ये गेल्यानंतर आपोआप कमी व्हायला लागतात. व्यावहारिकदृष्ट्या दाखवून पैसे मिळतात का विकून पैसे मिळतात? एखाद्या शहरी माणसाला 2 दिवस निवांत राहता आलं तर पैसे देईल का? ताणविरहित त्याला जगता आलं, ताजं अन्न त्याला मिळालं, त्याला सुगंध येतोय, छान कोवळ्या उन्हात बसता आलं, पौर्णिमेला चांदण्यात बसता आलं, त्याच्या जीवनामधला तो आनंद हरवला आहे. तो देऊन पण पैसे मिळतील. माझ्या शेतात जे काही पिकलं आहे ते खाऊन त्याला ती रुची लहानपण आठवेल की त्या काळी मी खाल्लं तर त्याची चव अशी आहे, त्याच्यासाठी तो पैसे द्यायला तयार आहे. आत्ता मुद्दा काय आहे की सुरक्षित अन्न नाही आहे, अन्न सुरक्षा तयार झाले. मग सुरक्षित अन्नासाठी माझं जे आयुष्य, विहित आयुष्य आहे, जे काय असेल ते निरोगी जावं यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातला एक भाग शेती करणं हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की शेती श्रमजीव आधारित, निसर्गपूरक, निसर्गामध्ये जगणं. माझं उद्दिष्ट पैसे कमवणं हे नसतं. माझं प्रत्येक माणसाचे उद्दिष्ट मला आनंदी सुखी जीवन जगणं हे असतं. आपल्याला या काळात असं वाटलं की पैसे मिळाल्यानंतर आपल्याला आनंद आणि सुख मिळेल, कारण सुखाच्या व्याख्या उपभोगामध्ये बदलल्या, त्या भौतिक उपभोगात बदलल्या. पारंपरिक जे उपभोग आहेत ते उपभोग आहेत. भोग काय आहेत? तर भोग आहेत निसर्गाच्या बरोबर जगणं. त्याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी एक भाताच्या दाण्याला 100 दाण्यांची लोंबी येतेच, जे 100 पट होतं. मग व्यावहारिकदृष्ट्या का परवडत नाही आहे? तर आम्ही चुकीची काही पद्धतीने कामं करतो आहे. याची पहिली सुरुवात केली फुकुओकाने की झाडाची क्षमता ही लाखो वर्ष अबाधित आहे आणि ते उत्क्रांत होत गेलं आहे. ते उत्क्रांत होताना तिथल्या सजीव सृष्टीचा त्यांनी वापर केला आहे. परागीभवनासाठी वापर केला आहे, स्वतःच्या बियाच्या प्रसारासाठी वापर केला आहे, माणसाचा वापर केला आहे त्याने की माझं बी जावं सगळे, माझा वंश सगळे वाढावा. तर ते मी त्याच्यातला एक भाग आहे आणि मी त्याच्यातला भाग असेल तर ते माझं पुरेसं देतं आहे मला. आमच्या केंद्रीयकरणामध्ये आमच्या केंद्रीयकरणाच्या समस्या निर्माण झाल्या आणि त्या निर्माण झाल्यानंतरच्या निर्मूलनासाठी अजून नवीन समस्या निर्माण झाल्या. विकेंद्रीकरण म्हणजे आता भारत देश स्वतःला म्हणत नाही आम्ही खेड्याचा देश आहे म्हणून, शेतीपूरक देश असं नाही म्हणत आहे. आता तो म्हणतो आम्ही सोशल IT वाला देश आहे आणि भारत हा प्रचंड जगातला सगळ्यात मोठा तरुण वर्ग असलेला, क्षमता असलेला देश आहे. आता ती जी क्षमता आहे ती योग्य मार्गाने जाण्यासाठी जे काय आहेत ते वेगळे जीवन पद्धती आहेत. त्याच्यातली एक जीवन पद्धती आहे निसर्गपूरक जीवनशैली म्हणजे शेती. आणि याच्यात इकॉनॉमी हा विषय, नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन रासायनिक शेतीपेक्षा जास्त येतं. मला ॲक्च्युली तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता सर. म्हणजे इतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असेल की जी आपण सध्याची आधुनिक शेती करतोय
किंवा तुम्ही आता ही जी नैसर्गिक शेती करताय, तर तुमचं समजा एक 5 लोकांचं कुटुंब आहे आणि तुमच्याकडे 5 एकर शेती आहे, तर नैसर्गिक पद्धतीनं ही शेती करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचं व्यवस्थित उदरनिर्वाह करू शकता का? हो, हो. याच्यामध्ये पण आणि किंतु असे दोन्ही विषय असतात. दाभोळकरांनी याची पहिली सुरुवात केली. 10 गुंठ्यामध्ये 5 माणसांचं कुटुंबाचं भागू शकतं, पण श्रम केले पाहिजेत. हं? दाभोळकरांच्या काळचं वातावरण आहे, आता वातावरण वेगळं आहे. आता आपल्याला विचारसरणी विज्ञानाप्रमाणे आणि समस्यांप्रमाणे बदलायला लागते. ती बदलताना आपल्याला ग्राहकाला मी जर डायरेक्ट विकलं तर मला पैसे मिळणार आहेत, बाजार व्यवस्था विकलं तर नाही मिळणार. तर तीच जोडणी तुम्हाला करायला लागेल. प्रश्नच नाही. आणि ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कोलमडीला आली. ह्याचं कारण शहरी माणसाने त्याला पाहिजे ते खाल्लं, ऋतुकालात भाऊ खाल्लं नाही. आणि शेतीमध्ये ते ऋतूप्रमाणे होणार आहे. माझी इच्छा आहे म्हणून मला पावसात ढोबळी मिरची नाही करता येणार आहे माझ्या भूभागात. मग प्रत्येक भूभागामध्ये त्याला आपण ॲग्रो क्लायमॅटिक झोन म्हणतो, त्या भूभागामध्ये वेगळं होतं. आणि आपले पूर्वजाने आणि आयुर्वेदाने महत्त्वाचं सांगून ठेवलं काय खायचं आहे, तर रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल. बरोबर. आम्हाला ऋतूच माहिती नाही. त्याच्या ऋतू कॉलच भाऊ फलपुष्पम समर्पित बंद झालं. तर ऋतू काय आहे, त्याचा माझ्या शरीरावर काय परिणाम होतो, ते दोष निराकरण करण्यासाठी निसर्गाने तिथे काय पिकवलेलं असतं तिथेच असतं सगळं. ते आमचे पूर्वज खात होते, अगदी आपल्या आजोबांपर्यंत, वडिलांपर्यंत पण खात होते. आम्ही बंद केलं आहे. मग आपलं परत तिथे जाता येईल का? जाता येईल. मग आता मला शेतीतनं पैसे मिळतील का? तर पुरेसे मिळतील. मला टोळ्या गाडी ठेवता येईल का? तर नाही ठेवता येणार, ती गरजही नसेल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपले पूर्वज फक्त शेती करत नव्हते, त्यांचे शेतीपूरक उद्योग पण होते. म्हणजे त्याच्या घरी गोशाळा असेल, त्याला 2 बैल पायते ठेवून तो बाकीचे विकत होता. आणि त्या बैल विकून त्यातनं तो पैसे कमवत होता. कोंबडी केली, बकरी केली, ते विकत होता. आणि ते सहज होतं. म्हणजे एक एकात्मक शेती पद्धती असेल तर होतं, तर ते होतं. तर ते करणं गरजेचं आहे. मग आता मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे सर. आजचा एक कळीचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी आहे किंवा आपल्या भारतासाठी आहे की शेतीची इनपुट कॉस्ट कशी कमी करावी. जर इनपुट कॉस्ट कमी केली तर शेतकऱ्याचा फायदा हा वाढेल. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे सर, जे नैसर्गिक शेती पद्धतीनं तुम्ही निसर्ग मित्रात काम करतायत, हिच्यामध्ये इनपुट कॉस्ट कमी होते का आणि शेतकऱ्याचा फायदा वाढू शकतो का? थोडं उत्तर सोपं नाही आहे. की मुळामध्ये ह्याच्यातलं विज्ञान जे आहे, त्या विज्ञानाला डार्विनने सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा ॲक्रोमॅटायझेशन आणि सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या ते बियाची सिक्युरिटी होती. ते बी मी लावलं आहे शेतामध्ये, ते म्हणजे त्या पुढच्या बियांची आई ते त्या बीला नॉलेज देतं की तुझा विकास इथे कसा होईल. आमचे पूर्वज तेच बी सिलेक्ट करायचे, सिलेक्शन होतं शेतामधनं आणि ते लावणं होतं. त्याला जगाच्या भाषेत म्हणतात हेअरलूम सीड. माझे 3 पिढ्या आहे, 5 पिढ्या आहे, कारण ते ॲक्रोमॅटाईज झालं आणि फिट झालं. आता मी बाजारात बी विकत आणतो, ते मला माहिती नाही ते हरियाणाचं पण असेल. खरं आहे. म्हणजे माझ्या भौगोलिक परिस्थितीसाठी ते सुसंगत अनुकूल आहे का नाही याची प्राथमिक माहितीच मला माहितीच नाही आहे. म्हणजे बीजची सिक्युरिटी गेली. मला अधिक उत्पादनाच्या लालसेमध्ये त्याला इनपुट घातले. सायन्स आजही सांगते की झाड हे वाढताना 96% वाढ निसर्गातल्या घटकातनं होते. बरोबर. सूर्यप्रकाश, त्याची तीव्रता, ओलावा, हवेतले गुण, पाण्याचे गुण आणि जमिनीतले मायक्रोब्स, म्हणजे वाफसा स्थिती, ऑर्गॅनिक मॅटर आणि सूर्यप्रकाश, या 3 गोष्टीवरती वनस्पती वाढते. मग मला इनपुट का लागतं आहे? आता इथे केळ्याचं झाड आहे, मागे पण हे जंगली केळं आहे. जंगली म्हणजे काय, मला खाता येत नाही, पण ते स्वतःचा विकास करत आहे ना. आणि तुमच्या जमिनीचा पण करत आहे तो. नाही, जे गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे ना, माणूस फक्त टेकच करतो आहे, घेऊ नाही करत आहे. तर हे जर झाड लावलं तर जमिनीचा विकास तुम्ही जसं म्हणालात ते 5 वर्षांनी मळणार आहे आणि जमिनीमध्ये ह्यूज ह्युमस तयार करून ठेवणार आहे, जे माझ्या पुढच्या पिकाला उपयोगी पडणार आहे. हे ज्ञान जे होतं ते क्रॉप रोटेशन होतं.
आणि क्रॉप रोटेशनच्या माध्यमातून हिवाळ्यात वाढणारी वनस्पती, उन्हाळ्यात वाढणारे वनस्पती, हंगामी, दीर्घायुषी, मध्यमायुषी या सगळ्याचा अभ्यास करून पिढ्यानपिढ्या त्याच्यातल्या त्रुटी दूर करून आपल्यापर्यंत ते नॉलेज आलं. म्हणजे आपल्यापर्यंत जे पारंपरिक नॉलेज आलं ते किमान 4000 वर्षाचं होतं, त्या रिझनचं. आम्हाला समस्या काय आहे की मला इथे ज्या खानदेशी बोरं करायचे आहेत, सासवडचं अंजीर करायचं आहे. ते शक्य कदाचित होणार नाही कारण की तुमची भौगोलिक पण परिस्थिती त्याला अनुकूल नाही. पण मला वाटतं ना की मी करीन म्हणून. अच्छा, मग ती आणि मग धारणा कदाचित याच्यामुळे चुकीची इनपुट असेल. वाढत आहेत, ते होईल पण हां, पण त्याला इथले इनपुट जे घालायला लागतील ते मला न परवडणार आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे सर की तुम्ही ज्या भागात आहात, ज्या प्रांतात आहात, त्याच्या भौगोलिक परिस्थितीशी जुळून जी पिकं तुम्हाला घ्यायला पाहिजे, जी तुम्हाला व्यवस्थित मोबदला, येतातच. दाम आणि शाश्वती देऊ शकतील, तसा अभ्यास करून जर हो. तुम्ही लागवड केली Already तर तुम्ही झालाय. चांगलं करू शकता. ऑलरेडी झालाय. झालाय. आपल्या आजोबांच्या काळामध्ये सप्लाय चेनच नव्हती. हो, ती सप्लाय चेन नसताना हजारो वर्षाचा इतिहास, हजारो वर्षाची संपन्नता ही आपल्या पंजोबांनीच केली ना. सप्लाय चेन नव्हती काही. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे काय होतं तर छोटे छोटे उद्योग होते. जस्तासारखा धातू जगाला बनवता येत नव्हतं, तो आपण बनवत होतो. मलमल जगातले सगळ्यात चांगले आपल्याकडे कापड आपल्याकडे होत होतं. आणि शेतीमध्ये अख्खं जग काळी मिरी लुटायला आला. हो. हां. ॲक्च्युली आपल्याकडे परकीय आक्रमण मसाल्यांसाठीच झालं. हिस्ट्री तर तेच आणि सांगते आपल्याला. त्याच्यातनं ते विकसित झाले. त्यातनं ते आम्ही विकसित त्यांची झाले. आता पॉलिसी बघतोय. बरोबर. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे. म्हणजे उदाहरण आपण इस्रायल घेऊ. इस्रायलची बुद्धिमत्ता चांगली आहे, ती आपल्याकडची पण आहे. अनेक जीव भारतात राहत होते, त्यांना बेणे इस्रायलीच म्हणत होते. हं, हं. आणि ते ब्रिलियंटनेस आपल्याकडे पण आहे, त्यांच्याकडे पण आहे. जगातले सगळी माणसं ब्रिलियंट आहेत. त्यांनी आत्मीयतेने काम केलं स्वतःच्या देशासाठी. जपान, इस्रायल हे देश भारतासारखेच स्वतंत्र झाले. 7 टायगर्स भारतासारखे स्वतंत्र झाले. जपानचं तर सगळं नामशेष झालं, पण तो फिनिक्स त्यांच्या फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला आणि स्वतःचा विकास केला. आमच्या पॉलिसी चुकल्या असं आज म्हणायला लागतं आम्हाला, की आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो. त्या काळाला सुसंगतपणे आम्हाला ओळखता नाही आले. म्हणजे उदाहरणार्थ ग्लोबल WTO आम्हाला माहितीच नव्हतं WTO करायला लागेल. त्या देशांची तयारी होती. म्हणजे आपण नेहमी इतिहास असा सांगतो की नागरिक आणि सैन्य जिंकतं, पॉलिसीमुळे हरतं. आपली पॉलिसी जी आहे ना ती जोपर्यंत विकेंद्रित होती, ग्रामपंचायत ठरवायची. आजही विकेंद्रीकरणामध्ये ग्रामपंचायतीला जर अधिकार दिले, पंचायत राज्याला अधिकार दिले तर परत विकास होऊ शकतो. आणि तो विकास वैयक्तिक पातळीतनंच पुढे जातो. मला हाच मुद्दा तुम्हाला म्हणायचा होता सर की पॉलिसी लेवलवरती काय काय करता येऊ शकतं तो एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे जर आपण जर म्हटलं की आहे ती व्यवस्था त्याच्याशी भांडत बसण्यापेक्षा आपण आपली स्वतःची स्वतंत्र प्रश्नच व्यवस्था नाही. केली ती व्यवस्था तर वाईट तर नाहीये. त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. तर म्हणून हो. मला ते म्हणायचं होतं की हे होऊ शकतं आणि उत्तर तुम्ही हो दिलाय. तर त्याच अनुषंगाने मी तुम्हाला कदाचित हा शेवटचा प्रश्न विचारेन की तुम्ही निसर्ग मित्रमध्ये ज्या प्रकारची शेती पद्धती वागवता आहात, इथं खरंच यांत्रिकरणाची तुम्हाला गरज पडते का? का शेतकऱ्यांनी यांत्रिकरण करायलाच पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे का नाही याच्यावरती मला तुमचं मत यांत्रिकीकरण हवं आहे. चुकीचं नाही. यांत्रिकीकरण करण्याकरता तो भूभाग तसा पाहिजे. आणि माझी जी टूल्स आहेत का इक्विपमेंट आहेत, आमच्याकडे पिढ्यानपिढ्या बलरामाच्या खांद्या नांगरतो अजून नांगरतोच आहे बरं का. बरं, कारण त्याच्यात दुरुस्त करण्या एवढं काहीच नव्हतं. खरं आहे. त्या नांगराची डिग्री, त्या नांगराचं लाकूड, त्याचा कोन, त्याच्या पुढचा फाळाला सीता म्हणतात, ती सीता. इथे बांधावरती तुम्हाला मिळणार कुठल्या तरी झाडाचं, बाबळीचं किंवा निंबाचं. म्हणजे ते जी टेक्नॉलॉजी होती ती टेक्नॉलॉजी अप्रोप्रिएट होती. यांत्रिकीकरणामध्ये अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी नाही आहे. यांत्रिकीकरणामध्ये कोणीतरी एक्स हे यंत्र बनवतो, तो दुरुस्त बनवणारा किंवा तयार करणारा माझ्या गावात नाहीच आहे. पण यांत्रिकीकरण आवश्यक आहे. का आहे? कारण आधुनिक विचारसरणीमध्ये समजा आता आपण पाटाने पाणी देत होतो, ते पाटाने पाणी देताना पाणी जास्त होतं तर वापसाच तिथे मळत होते आणि त्या काळातली जमीन पोरस असल्यामुळे पाणी खाली जात होतं. आता पुढेच नाही जाणार आणि पाण्याची कमतरता आहे. तर मला आधुनिक विचारसरणीमधला इफेक्टिव्ह इरिगेशन सिस्टीम करायलाच लागेल. विजेची बचत, पाण्याची बचत, संसाधनाचा जास्तीत जास्त उपयोग हे करायलाच लागेल. त्याला आपण ॲटोमेशन म्हणू शकू.
यांत्रिकीकरण म्हणू शकतो की पाणी देण्याचं नळीच माहिती नव्हती हो, त्याचे शेतं सपाट करत होते. आता कुठेही पाणी जातं आहे आणि विशिष्ट दाबाने ते सगळीकडे जातं आहे. म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन म्हणजे फायदा जास्त. माणसांची उपलब्धता कमी जर होत असेल किंवा ते परवडत नसतील तर यांत्रिकीकरण करावं. या आत्ता देशामध्ये समस्या काय आहे, जगातली सगळ्यात लोकसंख्या भारताची आहे. अख्खं जग भारताकडे खूप आम्हाला कामाला माणसं मिळतील ह्या दृष्टिकोनाचं बघतं, पण अख्ख्या देशामध्ये शेतीला माणसंच मिळत नाहीत. माणसं मिळत नाहीत का माणसांना काम करायला आम्ही शिकवलं नाही, हे पॉलिसी मॅटर झालं. पण माझं मॅटर काय सांगतं की मी ब्रश कटर घेतला तर मी सगळे 1 एकरचं काम करू शकतो, 2 एकरचं करू शकतो. ते झालं यांत्रिकीकरण. आता यांत्रिकीकरणामधली जमीन नांगरायची यंत्र, वनस्पतीची छाटणी करण्याची यंत्र, वनस्पतीची कॅनोपी नियंत्रण करण्याची यंत्र ही वेगळी आहेत. आपल्याला सुटेबल काय आहे आणि ते एकंदरीत माझ्या शेतीच्या आयुष्यात मी ते वर्षभरात किती वेळा वापरणार आहे, नाही ते ॲसेट आणि लायबिलिटीमध्ये रूपांतर होईल. मग ते आपण टूल बँक करूया का छोटी छोटी टूल्स आपणच घेऊया. आणि आता अख्खं जग अमेरिकन पद्धतीप्रमाणे सगळं स्वतः करण्याच्या मागे आहे, कारण मिळतच नाही आहेत. उद्या मला रंगही लावायला लागणार आहे. माझी आता छोटीशी ड्रिल मशीन असते, त्याचं किट मिळतं, माझं मी भोग पाडायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे. तर हे सगळं शिक्षण, याला अप्लाइड कोर्सेस आपण म्हणूया, की माझ्या जीवन जगण्यासाठीचं शिक्षण हे नवीन पॉलिसीमध्ये येतं आहे. मला करायला सांगणार, नो ऑप्शन. मला माझं अन्न आज शहरातले निदान 30% लोक विचार करतात माझी भाजी मी पिकवीन. हो, तो हायड्रोफोनिक्स करेन का गच्चीवरती करेन, किंवा परसबाग करेन, पण काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. भले तो त्याच्यातनं स्ट्रेस घालवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, स्ट्रेस घालवणं, मन एकाग्र करणं आणि ते निसर्गाशी जोडून घेणं. त्या झाडाबरोबर मी जेव्हा बोलतो किंवा झाड लावतो तेव्हा मी त्याच्यावर बोलत असतो, त्याचे संवेदना माझ्याकडे येत असतात आणि त्यातनं छान ऑक्सिजन येत असतो. हे करणं आवश्यक आहे, यंत्रणेने नाही होणार. यंत्रणेने काय होईल, स्केल मोठा असेल तर यंत्र वापरायला लागेल. मग मी किती स्केलवर काम करायचं, तर नवीन विचार शुमखार असं म्हणतात, स्मॉल इज ब्युटिफुल. मग माझी 100 एकर जागा असेल तर मला अपरिहार्यपणे हे सगळं करायलाच लागणार आहे. आणि तिथे निसर्ग कोलॅप्सच करणार मी, कारण मला मोनोक्रॉपिंग करायचं आहे. ते यंत्र वापरायचं की मोनोक्रॉपिंग आलं तर ते आपल्याला पूर्णपणे शेतीच्या पद्धतीचा विचार करणं आवश्यक आहे. जास्त तापमान, जास्त पाऊस, वाढणारे हवामानात होणारे बदल, भूगर्भातले खाली जाणारी पाण्याची पातळी, या सगळ्याचा वापर आणि त्याचा उपयोग वाढवायचा असेल तर यांत्रिकीकरण आणि परंपरागत कृषी विज्ञान याची सांगड घालायलाच लागेल. सांगड घालायला. खूप छान माहिती दिली सर, बराच वेळ लागला. इथे निसर्ग मित्रमध्ये श्री राजेंद्र भट सर एक उत्तम काम करत आहे. अतिशय उत्तम जागा आहे भेट घ्यायसाठी. आणि जर तुम्ही समजा स्वतःची परसबाग करणार असाल किंवा तुमच्याकडे स्वतःची जमीन आहे आणि तिथे तुम्हाला काहीतरी असे उपक्रम करायचे असतील तर नक्की भेट द्या, सरांचं मार्गदर्शन घ्या. नमस्कार सर. धन्यवाद.